साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती। निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे। नमस्कार श्रोते हो, गेल्या आठवड्यात घडलेल्या आजूबाजूच्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा अवतीभवती या कार्यक्रमात श्रोते हो, मी अनघा योगेश मगदूम आपलं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी। विंधन विहिरी प्राधान्यानं खोदा, जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश। रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू, आपल्या गावाला निरोगी, सशक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी सहभागी व्हा, पालकमंत्र्यांचे जिल्ह्याला आवाहन। 10वीच्या परीक्षेतही कोकण बोर्डानं राज्यात मारली बाजी, पुन्हा एकदा मुलीच ठरल्या अव्वल। महाराष्ट्र दिनी दिल्लीत कोकण हापूसचा डंका, 3 तासात 1000 डझन आंब्यांची झाली विक्री। अंगारकी संकष्टीला श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे लोटला भक्तांचा महासागर। रत्नागिरी शासकीय रुग्णालयात 4 महिलांवर झाल्या थायरॉइडच्या यशस्वी मोफत शस्त्रक्रिया। रत्नागिरीच्या 2 सुपुत्रांची मानद वन्यजीव रक्षकपदी झाली निवड। राष्ट्रीय लोकशाही अदालतीमध्ये अनेक दावे तडजोडीने मिटले। राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा रत्नागिरीत उत्साहात संपन्न। तर हवामानात होतोय सातत्याने बदल, कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टंचाई आढावा बैठक झाली। यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावाची पाणी टंचाई परिस्थिती काय आहे याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा, विंधन विहिरी खोदण्यासाठी प्राधान्यानं सुरुवात करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील आदी उपस्थित होते। पाणी टंचाई दूर करण्यासाठी खनिकर्ममधून निधी द्यावा, प्राधान्यानं विंधन विहिरी खोदण्यावर भर द्यावा असंही डॉक्टर सामंत यांनी स्पष्ट केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला सुरुवात झाली आहे। याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते। डॉक्टर आठले यांनी संगणकीय सादरीकरण करून या अभियानाची सविस्तर माहिती दिली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 849 ग्रामपंचायती आहेत, त्या सर्व या अभियानामध्ये समाविष्ट आहेत आणि हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान आता आपल्याकडे एप्रिल 2024 पासून सुरू झालेलं आहे आणि 1 वर्षभर हे अभियान चालणार आहे। म्हणजे ही केवळ शासनाची योजना नसून प्रत्येक गावाच्या निरोगी आणि समृद्ध भविष्यासाठीची लोक चळवळ आहे। याच्यामध्ये स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, लसीकरण, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणि थोडक्यात निरोगी जीवनशैली या माध्यमातून आपले गाव अधिक सक्षम आणि आरोग्यदायी बनवण्याचा उपक्रम या अभियानामध्ये आहे। गावाचा विकास फक्त रस्ते आणि इमारतींनी होत नाही, तर गावातील प्रत्येक नागरिक निरोगी असेल तरच खऱ्या अर्थाने गावाची प्रगती होईल। त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, युवक मंडळे, महिला बचत गट, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, म्हणजे सर्व ग्रामस्थांनी या अभियानात जर सक्रिय सहभाग घेतला तर हे अभियान नक्कीच यशस्वी होईल। मग आपण सर्वांनी मिळून आपलं गाव जे आहे ते स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त गाव घडवूया। माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही प्रत्येकाची जबाबदारी आणि अभिमान बनवूया। यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र यामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी यादी करा। जिल्ह्यातील कुपोषित बालकं, कुपोषित माता यांची माहिती घेऊन सर्वप्रथम त्यावर मात करा। एकही बालक तसंच एकही माता कुपोषित राहता कामा नये। ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करा। प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करून आवश्यक त्या सगळ्या सुविधा निर्माण करा। त्याचबरोबर आरोग्य केंद्रांवरही भर द्या। हे अभियान एक लोक चळवळ आहे। गावांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम पारितोषिक मिळवावं असं आवाहनही डॉक्टर सामंत यांनी यावेळी केलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या 10वीच्या 2026च्या निकालात कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान पुन्हा एकदा कायम राखलं असून
राज्याच्या निकालाच्या तुलनेत कोकण विभागानं 97.62% गुणांसह सर्व 9 मंडळांमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या कोकण विभागीय मंडळाचा चालू वर्षीचा निकाल हा 97.62% लागलेला आहे आणि यासाठी आपल्या कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या परीक्षेसाठी आपल्या विभागातून एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी आहेत 25,226. त्याचबरोबर प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहेत 25,172 आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 24,573. म्हणजे एकूण उत्तीर्ण झालेली टक्केवारी आहे ते 97.62% झालेली आहे. गेल्या वर्षी आपला निकाल 98.82% होता. म्हणजे यंदा निकाल हा 1.20% आपला कमी लागलेला आहे. त्याचबरोबर या आपल्या परीक्षेसाठी जे मुलं मुली आहेत तर त्यामध्ये दोन्ही जिल्ह्याची मिळून एकूण मुले 12,958 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. त्याच्यामध्ये 12,900 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि एकूण 12,503 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. मुलांची जी टक्केवारी आहे ती 96.73% आहे. त्याचबरोबर आपल्या विभागातील मुली आहेत त्या एकूण मुली नोंदणी झाल्या होत्या त्या 12,268 झालेल्या होत्या. प्रविष्ट झालेल्या मुली आहेत 12,247 आणि उत्तीर्ण झालेल्या मुली आहेत 12,070. म्हणजे एकूण मुलींची जी टक्केवारी आहे ती 98.55 आहे. म्हणजे मुलींचा हा चढता आलेख यंदाही आहे. म्हणजे 1.82% जास्त आपल्या मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. हे जे आता जे निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं जर आपल्याला गुणपडताळणी करायची आहे तर शासनाची जी वेबसाईट आहे त्या शासनाच्या वेबसाईटवरती आपल्याला 9/5/2026 ते 23/5/2026 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेचं जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर जी फोटोकॉपी आहे ती तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या ताब्यात मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्याचे पुनर्मूल्यांकनासाठी आपल्याला विनंती अर्ज द्यायचा आहे. या यशामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा मोलाचा वाटा असून सन 2012 पासून प्रथम क्रमांकावर राहण्याची परंपरा विभागानं यंदाही जोपासली आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित कोकण हापूस आंबा महोत्सवाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोकणच्या मातीतील सुगंधी आणि रसाळ हापूसची मोहिनी इतकी पडली की अवघ्या 3 तासातच तब्बल 1,000 डझन आंब्यांची विक्रमी विक्री झाली. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे आंबा उत्पादक उल्हास प्रभुदेसाई, ओंकार प्रभुदेसाई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक संतोष पाटकर सहभागी झाले होते. महोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त श्रीमती आर मित्तल यांच्या हस्ते झाला. यावेळी कोकण विभागाचे कृषी संचालक शिवाजी आमले, दिल्लीच्या अधिकारी श्वेता सिंघल, जीआय तज्ज्ञ प्रशांत यादव आणि राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ उपस्थित होते. हा अनुभव सांगताना राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ म्हणाले, कार्यक्रमासाठी आपण राजापूर आणि देवगड तालुक्यातील जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आपण निमंत्रित केलं होतं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने एक अशी अट होती की आपण जो आंबा निवडलेला होता आंबा उत्पादक शेतकरी तो आंबा GI टॅग असला पाहिजे होता आणि त्याच्यावरती आपल्याला कसं स्कॅनिंग केलेला असावा. म्हणजे आपल्याकडं आंब्यामध्ये जो साका निघतो तर त्यासाठी स्कॅनिंग केलेला आंबा अशा 2 अटी होत्या आणि ह्या 2 अटी पूर्ण करणारे आपले जे शेतकरी होते देवगडमधले होते आणि राजापूरमधले होते प्रभुदेसाई म्हणून. तर त्यांचा आपण आंबा 1,000 डझन आपण दिल्लीला बाय एअर म्हणजे विमानाने नेला. तिथं 1 तारखेला सकाळी 10 वाजता तिथल्या ज्या निवासी आयुक्त आहेत आर विमला मॅडम महाराष्ट्र सदनाच्या त्यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. मागच्या वर्षी पण आपण महाराष्ट्र सदनाच्या इथं आयोजित केला होता कार्यक्रम. मागच्या वर्षी आपण 300 डझन आंबा नेला होता आणि जो पहिला 1 तासाभरात संपला होता. त्यामुळे आपण तिथल्या मॅडम ज्या होत्या विमला मॅडम त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की पुढच्या वेळी येताना जास्त आंबा घेऊन या. म्हणजे आपल्याला आंबा महोत्सव 2 दिवस असतो तर 2 दिवसासाठी आपल्याला पुरेला आंबा तो. त्यामुळे आम्ही 1,000 डझन आंब्याचं नियोजन केलं होतं. परंतु सकाळी 10ला जे आपण दालन सुरू केलं आणि बरोबर 1:30 वाजता तर पूर्ण एकही आंब्याची पेटी शिल्लक नव्हती आणि आपल्याला आंबाची मागणी असणारे भरपूर खरेदीदार तिथे आले होते. त्यांना आपण एकही पेटी उपलब्ध करून देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावर नाराजी व्यक्त केली की आंबा महोत्सव 1 आणि 2 तारखेला असताना तुम्ही 1 तारखेलाच 3 तासात आंबा संपतो, आम्हाला आंबा मिळत नाही असं त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतका आपला हा जो देवगड आणि राजापूर परिसरातला आंबा आहे म्हणजे त्याची वैशिष्ट्यच अशी आहेत की त्याचा जो वास होता तो पूर्ण महाराष्ट्र सदनामध्ये दरवळत होता आणि त्या वासामुळेच भरपूर लोक अट्रॅक्ट झाले तिथं. आणि जे असं कार्यक्रमाला आले होते ते असं कोणी सिंगल माणूस नव्हता की त्यांनी आंबा खरेदी केला नाही. प्रत्येकाने जास्तीत जास्त पेट्या नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 3.5 तासामध्ये 1,000 डझन आंबा संपून गेला. म्हणून आता
या बदल्यात आपण पुढच्या वर्षीचं चांगलं नियोजन केलेलं आहे. पुढच्या वर्षी आपण असं नियोजन केलं की 15 दिवसातून एकदा तिथं आंबा पोस्ट करायचा आणि तिथं जे खरेदीदार आहेत दिल्लीतील त्यांना उपलब्ध करून द्यायचा. पुढच्या वेळेस पण आपण जास्तीत जास्त लोकांना घेऊन जायचा प्रयत्न करूयात, कारण ह्या वर्षी आपण बघितलं तर तसा आंबा कोकणात यंदा कमीच आहे. त्यामुळे आंबा आपल्याकडे यावर्षी कमी आहे. तर आपण पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समावेश करूया. जास्तीत जास्त आंबा कसा तिथं पोहोचेल आणि आपल्या आंब्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याप्रमाणे आपण कामकाज करूया. 5 मे 2026 रोजी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्सव रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावर्षीच्या दुसऱ्या अंगारकी चतुर्थीनिमित्त सुमारे 60 ते 70 हजार भाविकांनी स्वयंभू श्री गणेशाचं दर्शन घेतलं. श्रींची पूजा झाल्यानंतर पहाटेच मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अंगारकीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात रसाळ हापूस आंब्याची विशेष आरास करण्यात आली होती. तर मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीनं चोख व्यवस्था ठेवली होती. घाटमाथ्यावरून मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. सुरक्षेसाठी पोलीस आणि स्वयंसेवक तैनात होते. तसंच भाविकांनी शांततेत दर्शन घेतलं. नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवडकर, मुख्य पुजारी संस्था श्री गणपतीपुळे. पहाटे 3:20 आरती झाली. त्यानंतर 3:30 वाजता मंदिर सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या वैशाख महिन्यातील या अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट आणि उन्हाळी सुट्टी या सर्वांची दक्षता म्हणून येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत त्यांची दर्शन रांगेची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, प्राथमिक उपचाराची व्यवस्था असेल, अशा सर्व प्रकारची जी आवश्यक यंत्रणा आहे तिची चोख अंमलबजावणी आणि तिचं चोख नियोजन संस्थान श्री गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट मार्फत करण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरी येथे कान, नाक, घसा विभागानं अत्यंत क्लिष्ट अशा 4 थायरॉइड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता बागे यांच्या पुढाकारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना हे महागडे उपचार पूर्णपणे मोफत मिळाले. ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात विनामूल्य झाल्याने या महिलांना मोठा आधार मिळाला. या रुग्णांना गळ्याला सूज आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, ज्याचं निदान मोठ्या थायरॉइड गाठींमध्ये झालं होतं. डॉक्टर बागे यांनी आपल्या कौशल्यानं ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वी केली. या मोहिमेत भूलतज्ञ डॉक्टर जशमीर शेख, डॉक्टर प्रियांका साळुंखे आणि परिचारिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी डॉक्टर बागे यांच्या सेवाभावाचे आणि कौशल्याचं विशेष कौतुक केलं. तसंच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद सांगवीकर यांचंही मार्गदर्शन लाभलं. जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरीब रुग्णांची मोठ्या शहरात होणारी वणवण थांबली असून शासकीय आरोग्य यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झालाय. मी डॉक्टर सुनीता बागे तुमच्यासाठी आहे. थायरॉइडच्या सर्जरीबद्दल जे आपण थायरॉइड सर्जरी म्हणतो, 4 टाईपच्या थायरॉइड सर्जरी आहे. एक आहे की ज्या फक्त आपण एक भागाच्या काढतं, अर्ध भागाच्या काढतं, पूर्णपणे काढतं आणि पूर्णच्या अर्ध भागमध्ये काढतं. जेव्हा आपण थायरॉइड म्हणतो, हे एक साधारण थायरॉइडचं गाठ होतं तेव्हा, आणि हे ऑपरेशन कधी करायचे जेव्हा त्यांना स्वास्थ्य नलीमध्ये, जेवणच्या अन्न नलीमध्ये जरी त्रास झाला तेव्हा आपण हे थायरॉइड सर्जरी करू शकतो. त्यांच्यापेक्षा जरी थायरॉइडचे जे रक्ताचे रिपोर्ट जरी व्यवस्थित नाही येतं, सुरळीतपणे नाही येतं, त्यांच्या थायरॉइडचं औषध देऊन स्टेबलाइज करून आपण हे सर्व शस्त्रक्रिया करू शकतो. आता हे आपण म्हणतो फक्त नॉर्मल जे कॅन्सरचा कर्करोग जरी झाला नाही तेव्हा. आता जेव्हा कॅन्सरचा कर्करोग जरी ऑपरेशन करायचं आहे आणि इथे जेव्हा आपण सुईच्या तपासणी करून, सोनोग्राफी करून, सीटी स्कॅन करून आणि क्लिनिकली एक्झामिन करून थायरॉइडचे रिपोर्ट सोबत जेव्हा पेशंट फिट आहे, कॅन्सरचा ऑपरेशन पण इथे होऊन चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागानं घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षक पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्यात. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातून वन्यजीव क्षेत्रातील अनुभवी कार्यकर्ते प्रतीक शांताराम मोरे आणि सोनाली मनोज मेस्त्री यांची निवड करण्यात आली. या दोन्ही नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धन मोहिमेला मोठी ताकद मिळणार आहे. या नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून पुढील 3 वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्यावर प्रामुख्याने वन्यजीवांची तस्करी आणि शिकारीला पायबंद घालणं, मानवी वस्तीत वन्यजीव शिरल्यामुळे होणारा संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करणं, तसंच निसर्ग संरक्षणाबाबत जनमानसात जागृती निर्माण करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं वेळोवेळी दिलेल्या नियमावलींची अंमलबजावणी करत जिल्ह्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणं हे या नियुक्तीचं मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रतीक मोरे आणि सोनाली मेस्त्री यांनी यापूर्वी वन्यजीव क्षेत्रात केलेलं उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन शासनानं ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणाअंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखलपूर्व प्रकरणं तसंच नगर परिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचे मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणं ठेवण्यात आली होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही.वाय. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. पाटील यांच्या उपस्थितीत हे लोक न्यायालय घेण्यात आलं. रत्नागिरीमध्ये 72व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे खातू नाट्य मंदिर रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आलं होतं. 1 आणि 2 मे अशा 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून दर्जेदार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या परीक्षांसाठी अभ्यासू राष्ट्रीय पंच देखील उपस्थित होते. 2 दिवसांच्या या स्पर्धेला रत्नागिरीतील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचा निकाल 2 मे रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचा आझाद जैनवाल यानं बाजी मारत प्रथम क्रमांकाचा मानाचा भारतश्री हा किताब पटकावला. मध्य प्रदेशच्या आसिफ मुसा याला भारत उदय, मध्य प्रदेशचा चंद्रपान घुरिये याला भारत किशोर पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राचा गौरव तेल याला भारत कुमार किताब, मध्य प्रदेशचा करण कुमार याला भारत केसरी किताब, तर महाराष्ट्राचे आदित्य चळपीवार याला भारत मेन्स फिजिक्स ज्युनियर किताब देण्यात आला. रत्नागिरीच्या सूरज पाटण्याला भारत मेन्स फिजिक्स सिनियर किताब, तर महाराष्ट्राचा नवाज शेख याला भारत क्लासिक फिजिक्स ज्युनियर आणि आझाद जैनवाल याला भारत क्लासिक फिजिक्स सिनियर किताब देण्यात आला. महाराष्ट्राचा निखिल त्रिवेदी भारत जिन मॉडेल किताबचा मानकरी ठरला. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. याबाबतची माहिती देताना या स्पर्धेचे प्रमुख वीरेंद्र वणजू म्हणाले, नमस्कार, मी वीरेंद्र वणजू, रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव हौशी संघटनेचा कार्याध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख. आपल्याला दिनांक 1 मे आणि 2 मे रोजी रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2026 या पार पडल्या. अतिशय उत्साहाचं आणि दिमाखात अशी स्पर्धा पार पडली. देशभरातून सर्व स्पर्धक या स्पर्धेला आले होते. सुमारे 200 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या अशा स्पर्धा झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भारतश्री, भारत उदय, भारत किशोर, भारत कुमार, फिजिक्स, जीन्स मॉडेल अशा 8 गटामध्ये या स्पर्धा झाल्या. म्हणजे या स्पर्धेमध्ये 8 ग्रुप विनर या स्पर्धेमधून आले. रत्नागिरीमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण या स्पर्धेमुळे निर्माण झालं आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धेमुळे एक एनर्जी मिळाली, एक ऊर्जा झाली आणि जास्तीत जास्त तरुण किंवा युवक हे जिमकडे किंवा व्यायामाकडे किंवा आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी त्यांनी या स्पर्धा बघून प्रयत्न केला. धन्यवाद. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. शहरातील तारांगण ते शांतीनगर या मार्गावर झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये तब्बल 500हून अधिक बालदोस्तांनी सायकल चालवून जल्लोष केला. सुपर हिरो ऑन सायकल या संकल्पनेवर ही सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लोथॉनमध्ये बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आला. तारांगण येथून 10 आणि 5 किलोमीटर अशा अंतरासाठी ही सायक्लोथॉन पार पडली. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार 9 मे रोजी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुपारी आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडला. मात्र त्यानंतर 10 ते 12 मे या कालावधीत हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर 10 मे पर्यंत कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. हवामान सातत्यानं बदलत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा विचार करून काढणीस तयार असलेली पिकं आणि फळं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं नियोजन करावं, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आला आहे. श्रोतेहो, आपण ऐकला गेल्या आठवड्यातील घडामोडींचा आढावा. पुन्हा भेटूया अवतीभोवती या कार्यक्रमात नव्या घडामोडींसह. तोपर्यंत अनघा योगेश मगदूम हिला निरोप द्या. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती.
निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.